कसडी घाटात जायला रस्ता कुठून आहे? नाही टनलमध्ये नाही जायचं आहे. टनलमधनं नाही. सो तो बघा आपला नवीन मुंबई गोवा हायवे, तो टनल मार्फत जातो. तर आपण असं उतरून असा म्हणजे असं जाऊन त्याला असं मिळणार सरळ जायला. फक्त मला डिस्टन्स दे, फक्त माझी गाडी जायला. तू पोस्टल पेट्रोलला, मी गावात घुसेन. सो साखरप्या रस्त्याची पण चाळण झालेली आहे मित्रांनो. बघा साखरप्यांनो, हा रस्ता पण गेला म्हणजे ह्याला पण स्टाफ लागलाच आहे मुंबई गोवा हायवेचा. म्हणजे तर हा शॉर्टकट होता, तर तो पण ह्याच्यामध्येच. आरामात पुढे कसडी घाटात जायला रस्ता कुठून आहे? नाही टनलमध्ये नाही जायचं आहे. टनलमधनं नाही. नाही घाटात जायचं. मागून आहे. तो पाठी असा वर गेला तो का? घाटातनं हां घाटातून मागून जावं. तो पाठी असा रस्ता गेला असा तो का? विसरण्या लायकीचा झाला, कारण तो एवढा आतमध्ये आहे ना, असं वाटतं की कोणत्या तरी गावाचा रस्ता आहे आणि तो गेलेला आहे असं वाटतो. तर मग आपण जाऊया आणि कसडी घाट, जुना कसडी घाट आपण दाखवूया. हे बघा पोलादपूरवरून सरळ आलात तर हा जे मेन हे लागते रेलिगेटिंग, तिकडून हा लेफ्ट आहे आणि हा टर्न जातो वरती आतमध्ये कसडी घाटात. चला विद्युत झालेल्या रस्त्यावर आपण जाऊया, तिथे सध्या कोणच म्हणजे सगळे पार्ट फिरत आहे रस्त्याकडे. एकेकाळी कोकणाची स्थान होता हा घाट, कसेडी घाट. कसेडी घाट बोलल्यावरच लोकांची अशी हवा टाईट व्हायची. सगळ्यात डेंजरस घाट होता. सो चला पण घाट सुरू केलेला आहे. चला डायव्हर्जन आहे. क्या बात आहे, फॉग आला, फॉग पाहू शकता, फॉग आला, फॉग. हे टनलमध्ये एन्जॉय करायला भेटलं नसतं ना आपल्याला. फोन केला होता तर मला टर्न भेटला. ठीक आहे चालेल. तर 2 डोंगरामध्ये वॉटरफॉल आहे ना, तिथे आत्ता जस्ट हॉल्ट घेतला, आता थांबवली गाडी. हो पाऊस आहे, थोडा आहे, रिमझिम आहे. ठीक आहे चालेल, धन्यवाद. हो चला, संदीप भाऊने लेट केला कॉल. काय वॉटरफॉल आहे, एक नंबर जागा आहे. तिकडून आपण ड्रोन उडूया, एक नंबर ड्रोन शॉट येईल. चला बात आहे, क्या बात आहे. फॉगची भरमान, फॉग हे बघा, ह्याला बोलतो अनुभव. सो तो बघा आपला नवीन मुंबई गोवा हायवे, तो टनल मार्फत जातो. तर आपण असं उतरून असं म्हणजे असं जाऊन त्याला असं मिळणार सरळ जायला.
आपण एवढा डिस्टन्स कवर डोंगर चढून आलो तर डोंगराच्या खालून गेलं आहे. कशासाठी घाट संपलेला आहे. हां बघा, कशासाठी घाटातून खाली उतरलो आहे आपण आणि आता उतरून हा सरळ रस्ता आहे तो टनल मार्फत येतो. ठीक आहे. आणि आपण आज जॉईन केलं आहे मुंबई गोवा हायवे. चला खेड 19 आहे. ह्याच्या इथे कोकण रेल परिसर से मेल. क्या बात आहे. रेल पाहिजे होती आपल्याला, शूट काढला असं मस्त. चला हे लोक बाईक घेऊन चालले. काय झालं बघू. काय आलं. पेट्रोल पेट्रोल. बस बस धक्का मारतो. कुठे जाणार आहे. पेट्रोल पंप आहे. चल मला माझी पण रिझर्वला लागलीच आहे. फक्त मला डिस्टन्स दे फक्त माझी गाडी जायला. तू पोस्टल पेट्रोलला मी गावात घुसेन. लाईन वगैरे लावतात आहे आणि गॅस भरणारी सगळे वाट बघतात आहे. रिक्षावाले पण आहेत आणि ते समोर कारवाले पण आहेत बघा. म्हणजे ही हाल पूर्ण 11-10 दिवस कोकणात चालणार आहे पूर्ण. चला निघूया पुढे. हेड बॅक ब्रो. कंटेंट भावा. चला हा रस्ता बंद केला आहे खेडचा. डायव्हर्जन दिला आहे. खालचा रस्ता चालू होता. आता आपल्याला जे पुलावरून फक्त येण्याची सर्व्हिस होती तर पुलावरून जाण्याची सर्व्हिससुद्धा केलेली आहे. सो खेडचा रस्ता खालून आहे. खाली स्टेशन आहे खेड. ट्रेन असेल तर आपल्याला चांगलं शूट करता भेटेल. बघूया. सो हा खेड स्टेशन आहे आणि आपण आता जालना भोसले घाट चालू होईल आता. सो खेडपर्यंत आता त्या रस्त्यांची हालत अशी आहे की जिथे कनेक्टिंग रोड वगैरे आहेत तो फक्त खराब आहे रस्ता. सो हा मेन पॉईंट आहे भोसले घाटाचा. ते कुठेतरी ड्रोन शॉट काढता येईल तर बघू. पण प्रॉब्लेमॅटिक आहे रे भाई. रिटर्न मारून घेऊन घ्यावं लागेल. चला परत पावसाची बॅटिंग सुरू झाली. काय बोलणार पावसाला आता. आता चिपळूण येईल. आता चिपळूण म्हणजे ऑलरेडी लागले चिपळूण आपल्याला. आता परशुराम घाट वगैरे लागेल. काय बोलणार पावसाचा कंटाळा आला यार. आता एवढं सुका होतं परत पाऊस. परशुराम घाट सुरू झालेला आहे. टर्नच भेटत नाही आहे आतमध्ये घुसायला. आपण ॲक्च्युली उलटं नाही गेलो आहेत. आपण त्या माणसाला वाचवायला गेलेलो आणि परत निघालो तर टर्न मिस झाला आपला. चला फायनली कट भेटला आपल्याला. चला हा पॉईंट आपल्याला वॉटरफॉलचा. चला वॉटरफॉलला 2-3 टेक घेतले आपण. पाऊस आलाच शेवटी. म्हटलं पाऊस नसता मस्त अजून थोडेसे पोर्ट्रेटमध्ये आणि इंस्टाग्रामसाठी रीलसाठी थोडे घेतले असते. पण काय एकच शॉट घेतला आहे आणि पावसाने आपली घातली. चला नेक्स्ट टाईम येते बघू. चिपळूण येताच खड्ड्यांची भरमार झालेली आहे. असं वाटतं की खड्ड्यांमध्ये आलं, चिपळूणमध्ये नाही. स्वतः आपण चिपळूणमध्ये एंटर केलेले आहेत ऑफिशियली. रस्ते पाहू शकतो. मगाशी पूर्ण खड्डे खड्डे खरं रस्ते होते आणि आता हा ब्रिजच्या बाजूचा रस्ता असं मगाशी म्हटल्याप्रमाणे की दर जंक्शनला गावाला रस्ते खराब आहेत, इथे ब्रिज बांधणार आहेत. इथले रस्ते ठीक आहेत. चला
थांबावं लागेल. चला सोडलेलं आहे. चिपळूण नगरी स्वागत आहे. तारांगण. सगळं बघा, सगळ्या लाल बस लागलेल्या आहेत ज्या गव्हर्नमेंटने फ्री भरलेल्या आहेत. मोफत 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 लाल सगळीकडे भरलेल्या आहेत. पोलीस तत्पर आहेत पावसात सुद्धा. मध्ये ब्रेक घेतला आपण चिपळूणला. क्लच प्लेटचा आहे. क्लच प्लेटचाच प्रॉब्लेम आहे. रेस होत नाही गाडी. तर थोडेसे 2 चपात्या वगैरे खाल्ले हॉटेलला. हॉटेलचं नाव एवढं दिसत नाही पण बघू. छान होतं पण. सो आता निघूया फटाफट. पाऊस पण कमी झाला आहे. सो चला बॅक टू द रोड. वाजले जवळजवळ 4 वाजून तसं 4:30 वाजलेले आहेत. विचार केला 4 वाजता निघायचं. 4:30 वाजले. 1.5 तास आराम करायला थोडासा. सो चला लोकांचे गणपती बाप्पा यायला लागलेत. घरी गणपती बाप्पा घेऊन जायला लागलेत. आगमन करायलेत. आगमन करतात आहेत लोक. टेम्पो बिम्पोतून जेवढंसं त्यांना जमतं असं ते लोक आगमन करत आहेत. हे वाईट वाईट काय लागले मला माहीत नाही. तर काय लागलं. काय चाललं आहे मीटिंगचा आजचा एजेंडा काय आहे. गावात भेटत नाही आहे. चला आता आला आहे नवीन संगमेश्वर. कारण संगमेश्वर पूर्ण तोडून टाकलं आहे. पूर्ण नवीन कन्स्ट्रक्ट झालेलं आहे. रोड पूर्ण कापून तोडून वगैरे नवीन गेलेला आहे मस्तपैकी. काही वर्षांनी ते अजून क्लीन होऊन जाईल. वाटणार पण नाही संगमेश्वर आला करून. डेट अशी आहे संगमेश्वरपर्यंत रोड चांगले आहेत. मध्ये मध्ये पॅचेस जसं सांगितल्याप्रमाणे गाव आला, फाटे आले, मार्केट आला तर तो ब्रिजवाला रस्ता खराब आहे. बाकी सगळे रस्ते चांगले आहेत. थोडंही रस्त्याची हालत खराब आहे. असं परत सेम ब्रिज होते तर मग खाली रस्ता खराब. चला संकटकाळीने टाईम व्हायची आहे. हा रस्ता चांगला होतोय. डायरेक्ट ब्रिज होईल आता. चला मेन जंक्शन लागला आपलं. इकडून घ्यायचं लेफ्ट. लेफ्ट होता हा इथून. चला पुढूनच घेऊया. देवरूप लांजा. म्हणजे ट्रॅफिक न व्हावी यासाठी केलेला मार्ग. क्या बात आहे. प्राण्यांनी रस्ता अडवून ठेवला आहे. मीटिंग असलं एजेंडा. चलो 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 चलो. संगमेश्वरमध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत आहे. स्वागत आहे. जेव्हा तुम्हाला नदी लागेल बाजूला रस्त्याच्या तेव्हा समजून घ्यायचं संगमेश्वर आलं आहे. आणि त्याच्याबरोबर श्री गणेश कृपा मोदक. सो साखरप्या रस्त्याची पण चाळण झालेली आहे मित्रांनो. पावसात खड्डेच खड्डे झालेत. म्हणजे हा शॉर्टकट होता तर तो पण ह्याच्यामध्येच म्हणजे सगळे खड्डे 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 झालेले आहेत. पूर्ण चाळण झालेले आहे. सो येताना अलर्ट. साखरपा मार्ग घेत असाल तर करा. हे बघा हे लोकांचं आगमन झालंय. गणपती बाप्पा. हीच असते एकदम पारंपरिक गोष्ट यार. म्हणजे एकदम साधेपणात घरामध्ये आगमन होतं. आणि आपल्या मुंबईमध्ये हे बँड बाजा डीजे विजे मिरवणुका हे ते ह्या त्या आणि ती त्यांची हे. तर ही असते कोकणातली परंपरा. एकदम साधं एकदम. डोक्यावर बाप्पा घेतले. त्यांना प्लॅस्टिक लागलं पावसामुळे आणि घरी आगमन झालेले आहेत.
मनी कांट बाय हॅपीनेस. येस, कोकण कॅन बाय हॅपीनेस. बघा चाकर मुलांनो, हा रस्ता पण गेला म्हणजे ह्याला पण स्टाफ लागलाच आहे मुंबई गोवा हायवेचा. हे पहा कोकणात काय चाले. रिक्षांची पूर्ण लाईन पाठवली आहे. कोकणात सध्या आता हीच असणार, कारण चाकरमाने येतात, सगळ्या जुन्या रिक्षा बाहेर निघतात आणि सगळ्या लागतात धंद्याला म्हणजे स्टेशन वगैरे, घरी सोडणं वगैरे. तर गॅस पूर्ण दाबून असतो. गणपती बाप्पा, किती गोड अनुभव आहे, किती गोड अनुभव आहे यार. म्हणजे हा तुम्ही कुठे जगात अनुभवू शकत नाही. चला निसर्गातून आपण पुढे चाललो आहोत स्वर्गाकडे. स्वर्गातूनच जात आहोत आपण सध्या. इथे पहा, ते पहा. ओ माय गॉड, म्हणजे देव काय बघतोय मी. हे त्या मधल्या व्हॅलीमधला फॉग आपला उतरताना घाटामध्ये सुद्धा आलेला आहे. थोडा आपण फील करत होतो. आय डोंट नो म्हणजे कॅमेरामध्ये किती दिसतो, पण देवाने दिलेला कॅमेरामध्ये दिसतो. हा लेफ्ट जातो पुणे कोल्हापूरला आणि आपल्या निघायचा राईडने. रस्ताची हालत तुम्ही चेक करू शकता. आपण थोडी थांबणार आहे भाई, तू माझ्या रस्त्याला तर. गणपती बाप्पा, चला फायनली आलो आपण. गणपतीचं आगमन सुरू होतं. टेम्पोसाठी पूर्ण ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं आहे. काय बोलत माणसांना, आय डोंट नो किती दिसत असेल मला माहीत नाही, पण जेवढं पण आहे थोडं ट्राय करूया घरपर्यंत जायचं. दिसतंय का? प्रॉब्लेम होतात रे मातीचे. हा रस्ता कधी बनेल माहीत नाही. एवढं वर्ष निघून लहानपणाचा मोठा रस्ता कधी बनणार नाही. आहे माती आणून टाकली रस्ता नाही बनवू शकत. जरा व्हिडिओ बघून तरी जरा बघा आणि करा काहीतरी व्हिडिओ अपलोड करा. लाईट गेली काय? घे बॅक ठेवा.